मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या शहराला जे पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेच्या संदर्भात अनेक दिवसापासून तर्क वितर्क अनेक लावले जात होते. कुणाचा इंटेन्शन, कुणाचा काय, कुणाचं सुडगाड, कुणाचं माती, हे सगळंच चालू होतं बरं का. आणि आपण गप्प होतो, आपण फक्त बघत होतो की कोण काय निर्णय घेत आहे. वृत्तपत्र असतील, काय चॅनल असतील, काय मीडिया असतील, काय नेते लोक असतील, कुठपर्यंत पोचणार आहेत आणि आपण सोलापूरकर काय करणार आहोत हे आपण गप्प होत आहोत बरं का. आणि आज त्या विषयाला एकमताने मंजुरी मिळाली आहे, हे आपल्या सोलापूरकराचं यशच म्हणावं लागेल. आपण प्रत्येकाकडे जाणार आहोत, भांडणं होतील, कुणाचं इंटेन्शन आपल्याला काय देणं घेणं नाही. आपल्या सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे असं मला वाटतंय बरं का. आणि ह्या लोकांनी आपल्याला तुमच्यापर्यंत येऊ बी दिलं नाही, डायरेक्ट इकडं विषय संपून टाकलाय. या जागृत सभागृह नेत्याकडे जाऊ आपण आणि त्यांना विचारू म्हण की आजचा जे विषय झाला, जागृत दाखवा, हे आपल्या सभागृहाचं ऑफिस आहे. हा आले बघा बाहेर. मला सांगा, एकमताने झाला विषय, हो, कसं वाटतंय? एकमतानेच होणार होता. सोलापूरच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा विषय होता. हा, त्यानुसार सर्व नगरसेवकांना आम्ही आमची भूमिका सांगितली आणि ही भूमिका सगळ्यांना पटल्यामुळं सगळ्यांनी एकमताने याला मान्यता दिली. कुणाला पटत नव्हती, कुरवड्या केले नाही, न पटण्याचा विषय नव्हता. काही गैरसमज होते, माहिती अपुरी मिळाली होती. पूर्णपणे माहिती दिल्यामुळे सगळ्यांनी एकमताने मान्यता दिली. धन्यवाद. या जागृत, या इकडं. बापू नमस्कार, मी राहुल रणदिवे. बापू, एक मताने विषय केला आज. कुठला विषय? बीओटीचा. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जो बीओटीचा विषय गेले अनेक दिवस झाला सोलापूरसाठी चर्चेचा विषय होता. त्यांनी 7 जागाचा प्रस्ताव त्यात दिला होता आणि 2 ॲडिशनल जागा शाळेंच्या, अशा 9 जागा होत्या. त्याच्यामधल्या फक्त 2 जागेंसाठी आम्ही त्यांना एकमत केलेलं आहे. त्यांच्याशी बाकी कोणत्याही जागा ते विकसित करणार नाहीत हा शब्द घेतल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्या 2 जागा म्हणजे जी 7 रस्त्याचं बस स्टँड आहे आपलं, तिथं डेव्हलप करणे आणि नवी पेठेमधला जो व्यापारी संकुलन बैलगोठा म्हणून जे आहे ते 2च जागा विकसित करण्याकरता आम्ही त्यांना एकमताने मान्यता दिलेली आहे. कसं वाटतं एकमताने झाला विषय? नाही, सोलापूरकरांच्या हितासाठी जे काय कधी एकमत असू द्या ते करण्याचा निर्णय आला तर आम्ही नक्की करू, पण त्याच्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि सोलापूरकरांच्या मूळ लक्षात असू दे. सोलापूरकर विश्वासात घेतलं ना, पत्रकार असेल, सेना असेल, काँग्रेस असेल, सगळ्याला महापौरांनी विश्वासात घेऊन सोलापूरचा विकास करायला पाहिजे बरं का. मी खरं तर पत्रकार बांधवांच्या मनापासून अभिनंदन करतो. 7 विषय आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं महापौरांच्या विरोधात, महापालिकेच्या विरोधात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, खास करून तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही जे रान उठवलं, ते जो आवाज झाला, त्यांना लक्षात आलं की जनमताने ज्या पद्धतीनं जनमत चॅनलने जे काही बातम्या केल्या त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा झाला की लोकांना त्यांना माघारी घ्यावं लागलं. लोकांची लोकभावना तुम्ही लक्षात आणून दिलात, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत बसलेल्या लोकांना त्यांना सांगून दिलं की तुम्ही जोपर्यंत जनतेला विश्वासात घेणार नाही तोपर्यंत तुम्ही कारभार करू शकणार नाही. त्यामुळं तुम्ही राहुल रणदिवे आणि तुमच्या स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद बापू. या जागृत, अजून आपण हुडकू नगरसेवकांना. या जागृत. रवी बंबर नमस्कार. हो, 2 मिनिट. एकमताने झाला विषय. एकमताने झाला की विषय. काय वाटतंय? काय वाटतंय? का छान वाटतंय. छान वाटतंय. रवी बंबर, एकमताने झाला विषय. एकमताने व्हायलाच पाहिजे होतं, कारण की सोलापूरच्या इतिहासामध्ये आतापर्यंत असा निर्णय झाला नाही. सोलापूरच्या महापालिकेमध्ये जे कर्मचारी काम करत होते त्यांना खरं न्याय देण्याचं काम आज महापालिकेमध्ये एकमताने केलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं. ह्यासाठी मला अभिमान आहे या गोष्टीचा. धन्यवाद. या इकडं जागृत, या. एकमताने झाला विषय बीओटीचा.
एकमताने झालंय. कसं वाटतंय? छान वाटतंय. सोलापूर शहराचं उत्पन्न वाढण्यासाठी एक चांगला विषय या ठिकाणी झालेला आहे. सोलापूरचं विकास होत आहे असं मेंबरचं म्हणणं आहे. या जागृत इकडे या. इकडे या. मला सांगा मेंबर, एकमताने विषय झालाय. अनेक तर्क वितर्क, कुरघोड्या, पत्रकाराचे कुरघोड्या, नेत्या लोकांच्या कुरघोड्या, सगळ्याला डावलून सगळेजण एकत्र आले आणि विषय एकमताने केला. हो. नाही, सोलापूरच्या सर्वांनी विकासासाठी राजकारणाचं कुणीही त्या ठिकाणी राजकारण केलं नाही. सोलापूरचा विकास होणं हे गरजेचं म्हणून सर्वांनी एकमताने एक ठराव झालेला आहे. धन्यवाद. सोलापूरचा विकास होत आहे आणि आपल्याला त्याला मान्य करावं लागेल. आपण प्रत्येकाला हुडकू म्हण. या इकडं जागृत. हा, कुठे आहेत नगरसेवक? आव जागृत या. या जागृत मेंबर, मला सांगा, एक मताने विषय झालाय भगवान कौन से विषय की बात कर रहे थे? बीएटीचा. सब विषय आज जो है आज एक मतानी हुए और हमारा वाद चला. जैसा चेतन दादा क्या नरोटे साहब सब जन लड़े, लेकिन सब लास्ट में एक मतानी हुआ. बीओटी का जो हमारा मौलना था, हम सब विरोधक का जो विरोधी पक्ष नेता का जो था, हमारा एक ही विषय था हमारा कि बीओटी के लिए आपको हमारी मंजूरी है, लेकिन स्कूल कॉलेजेस या मतलब ग्राउंड वगैरह जगह की नहीं. जिस पर आरक्षण है वो आरक्षण की जगह छोड़कर सोलापुर के विकास के लिए हम सब लोग बीओटी के इस पर हम आपके साथ है. बस यही बात थी और हो गया. आज आपलेच आहेत, भाऊ आहेत आपल्या संगत. भाऊ, एवढा विरोध झाला आणि सोलापूरसाठी तुम्ही सगळे एकत्र आलेत, काय वाटतंय तुम्हाला? खरं तर जनतेच्या रेट्यामुळं मी विशेष करून शिवसेनेचे आमचे प्रतापभाऊ असतील, कम्युनिस्टचे आडम मास्तर साहेब असतील, मनसेचे आमचे महेंद्रकर असतील, त्यानंतर राष्ट्रवादीचे महेश गादेकर असतील, काँग्रेसचे सर्व नेते मंडळी ह्या ठिकाणी, आपचे देखील सगळ्यांनी, आमचे एमआयएमचे असेल, अमोल बाप्पू असेल, सगळ्यांनी एकच धरलं होतं की स्कूल, मैदान, त्यानंतर शाळा आणि बगीचा हे वगळून तुम्ही करत असाल आणि त्या जाग्यावर परिवहनच्या त्यांनी जे डेमो दाखवला, उत्पन्नाचे जर बाब होत असेल, नवी पेठचा जो विषय आहे 300 मीटरच्या आत पहिल्यांदा तुम्ही युनिव्हर्सिटी जो किल्ला परिसर आहे, पुरातत्व खात्याचे पहिले परमिशन घ्या. त्या ठिकाणी जे पूर्वी आत्ता जे व्यावसायिकदार आहेत त्यांचा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. त्यांना तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे. असा जर तुम्ही ठराव करत असेल तर आम्ही एकमताने आहे. त्यांनी सर्व जे शाळेचे सर्व विषय वगळले, फक्त 2च विषय झाले आणि ते सोलापूर शहराच्या हितासाठी, सोलापूरच्या विकासासाठी ते आम्ही एकत्र एकमताने केलेलं आहे. धन्यवाद भाऊ, खूप काय चांगली माहिती दिली आहे. आणि आपलं सोलापूर हाय. हा, ज्या लोकांना वाटत होतं की उपसूचना आमची होऊ शकत नाही, उपसूचना आम्ही देऊ शकतो, आणि त्यामुळं आता लोकांना कळालं की आम्ही सगळेजण जिथं चुकीचं काम आहे त्या ठिकाणी आम्ही विरोध करणार, हे ठासून त्या ठिकाणी सभागृहामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. धन्यवाद भाऊ. खरंच जिथं चुकीचं काम होत आहे तिथं झटणार बी पाहिजेत बरं का. या जागृत, अजून कोण कोण आहेत सगळ्यांना हुडकू म्हण. जागृत या. राजाभाऊ, जागृत दाखवा राजाभाऊला. मला सांगा राजाभाऊ, एवढे दिवस गाजत होता विषय, तुमच्या प्रभागातला विषय आहे की बाबा बीओटीच्या संदर्भातला बीओटी विषय करायचा नाही असा विषय नव्हता, पण त्या ठिकाणी जय भवानी प्रशालेच्या मैदानाच्या संदर्भातला विषय आम्ही पार्टी मीटिंग मध्ये सांगितलंय. ऑलरेडी त्या महापौर आणि सभागृह नेत्यांनी त्या ठिकाणी ते विषयच नाही आहे, कारण 6 जागापैकी 2च जागा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये जय भवानी प्रशालेचा मैदानाचा बीओटी तत्वावर करायचं नाही किंवा मनपाच्या शाळेची जागा बीओटी मध्ये करायचं नाही असं स्पष्ट सांगितलं होतं पार्टी मीटिंग मध्ये. हो, त्यामध्ये त्याचा विषयच येत नाही, कारण हे जय भवानी प्रशालेचं मैदान हे महानगरपालिकेने 2003ला सोलापूर आपल्या जिल्हा क्रीडा संकुलकडं त्या ठिकाणी एकमताने ठराव करून त्या ठिकाणी 2003 साली
ते दिलं गेलेलं होतं. त्यामुळं ते महाराष्ट्र शासनाकडे ते आहे. त्यासाठी त्याचे अध्यक्ष म्हणून माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी ते क्रीडा संकुल डेव्हलपमेंट करण्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर आहेत. त्यामध्ये वॉल कंपाऊंड आहे, स्ट्रीट लाईट आहेत, वॉकिंग ट्रॅक आहे, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये मंजूर आहेत आणि ते येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये ते नक्की डेव्हलपमेंट झालेलं दिसेल आणि सोलापूर शहरातील युवकांना, सोलापूर शहरातील खेळाडूंना एक चांगलं ग्राउंड त्या ठिकाणी झालेलं नक्की दिसेल. या तुमच्या माध्यमातून सांगतो. खरंच भांडणारा नगरसेवक आहे, समजून घ्या. येतो राजा भाऊ. हा, या जागृत दाखवा. खरंच न्याय मिळाला नाही. आपले दोस्त आहेत, मिळतंय बरं का. मला सांगा, एक मताने विषय झाला BOTचा. तर्क वितर्क, पत्रकार, कुरगुड्या, अनेक 8 दिवसात सगळं घडलं. एक मताने विषय झाला. कसं वाटतंय तुम्हाला? खरं तर सोलापूरच्या विकासासाठी एक महत्वाचा निर्णय म्हणायला काय हरकत नाही. कारण काय, जवळपास 1400 कोटी रुपयाचा प्रकल्प, त्यातून 350 कोटी रुपये जर महानगरपालिकेला उभे करायचे असतील, त्यातून 200 कोटी रुपये बॉन्ड तयार करणार आणि 150 कोटी रुपयासाठी हा विषय आला. त्यात 2 महत्वाच्या जागा, एक गोल्डफिश पेटीची आणि एक सदर बाजारची, त्या 2 जागा BOT तत्वावर विकसित करण्यासाठी विकासकाला या ठिकाणी दिले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून सोलापूर महानगरपालिकेला जो पाणी पुरवठा होणार आहे त्यासाठी त्याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग होणार आहे. आणि विशेष म्हणजे आता BOTवर जे दिलेलं आहे ते म्हणजे काय फार वाईट आहे असं काय भाऊ करण्याचा काय प्रश्न नाही त्याच्यामध्ये. कारण त्यातून तुम्हाला आत्ता रक्कम मिळून पुन्हा 30 वर्ष त्याला कर मिळणार आहे. पुन्हा प्रत्येक वर्षाला 15% त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे हे एक चांगला निर्णय आहे. याच्या अगोदर सुद्धा BOTचे प्रकल्प सोलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाले. कधी चांगला अनुभव आला, कधी वाईट अनुभव आला. पण मला यामध्ये मला वैयक्तिक माझं मत असं आहे की हा BOT प्रकल्प महानगरपालिकेने आणला आहे, हा खऱ्या अर्थानं चांगला आहे. याच्या अगोदर तर बऱ्याचशा आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या पूर्वीच्या सदस्यांनी म्हणा, नगरसेवकांनी म्हणा, काही महानगरपालिकेच्या मालमत्तेच्या जागा 30 वर्षाच्या करारावर स्वतःकडे घेतल्या. त्याच्यापेक्षा तर हे चांगलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे मी महापौरांचं, सभागृह नेत्याचं आणि खरं तर आमच्या प्रशासनातील सगळ्या मुख्यमंत्र्यापासून मुख्यमंत्र्याचं, उपमुख्यमंत्र्याचं सगळ्याचं मी अभिनंदन करतोय चांगल्या प्रकल्पाला. आणि यातून सोलापूर शहराच्या विकासाला एक चांगलीच चालना मिळेल. धन्यवाद सर. खरंच आपल्याला एखाद्याकडनं लोन घ्यायचं आहे तर लोन घेताना आपली भराची ऐपत काय आहे असं प्रत्येक बँकेला वाटतंय बरं का. त्यांनी आता हे सगळे लोक ठराव केले.